वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रात कुणाची हवा राहील, मतदानाचे आकडे हे कुणाच्या बाजूने जातील, यासाठी विविध राजकीय तज्ञांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्यात। त्यांनी काय अंदाज वर्तवलेत? महाराष्ट्रात महायुती वरचढ ठरते की महाविकास आघाडी? पाहूयात। नेमक्या जागा सांगणं शक्य नाही, परंतु एक साधारणपणे अंदाज जो मी बांधतोय तो साधारणपणे एक 22 ते 24च्या आसपास महायुतीच्या जागा असतील आणि एक 24 ते 26 किंवा त्याच्यात अवतीभोवती, म्हणजे जो एक हाफ वे मार्क जो आहे 24 जागांचा, त्याच्यापेक्षा थोडं कमी महायुती आणि थोडं जास्त महाविकास आघाडी असं चित्र राहील असं मला वाटतं महाराष्ट्रातलं। भाजपने या निवडणुकीत गृहपाठच केलेला नव्हता, म्हणजे जे काय होतं तो ओव्हर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जो होता त्या आत्मविश्वासाने भाजप लोकांच्या समोर गेलं। जे पक्षांची फोडाफोडी केलेली आहे ते लोक समजून घेतील, तरीही आपल्या बाजूने सहानुभूती असेल किंवा राम मंदिराच्या एकमेव मुद्द्यामुळे आपलं एक वातावरण निर्मिती होईल, मोदी लाट जोरदार चालेल, ह्या भरोशावर भाजप राहिलेली दिसते। आणि त्या व्यतिरिक्त कुठलंही म्हणजे जाहीरनाम्यातही काही विशेष असं काही नव्हतं की मतदार प्रभावित होतील। हे माझ्या मते तर महायुतीचे अगदी 16 ते 17 उमेदवार हे जिंकून येऊ शकतील आणि महाविकास आघाडीचे मात्र 32 ते 33 उमेदवार हे निवडतील असा माझा अंदाज आहे। असं झालं की यावेळेस निवडणुकीमध्ये पहिला एक फीचर जर मानायचं असेल तर उद्धव ठाकरे यांची हवा तयार झाली। म्हणजे उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये खूप परिश्रम घेतले, त्यांच्या भाषणाला एक विशिष्ट फ्लो होता आणि मुस्लिमांचं देखील मतदान त्यांना चांगलं भरभरून पडलेलं आहे। त्यामुळं मराठवाड्यामध्ये ते चौकार मारणार अशी स्थिती आहे। म्हणजे उस्मानाबादची जागा ते जिंकणार, परभणीची जागा जिंकणार, औरंगाबादची जागा जी आहे छत्रपती संभाजीनगर ह्यातली देखील जागा ते जिंकतील अशी ही आहे आणि हिंगोलीची जागा जिंकणार। या चारही जागा ते जिंकतील अशी परिस्थिती प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे।